जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील निवारा केंद्रातील 20 बिबटे गुजरातच्या वनतारा या ठिकाणी आज रवाना करण्यात आले आहेत। एकूण 50 बिबटे पाठवण्यासाठी अनुमती मिळाली असून यातील 20 बिबटे आज प्रत्यक्षात रवाना झाले आहेत। यामध्ये 10 नर व 10 मादी आहेत। उर्वरित 30 बिबटे लवकरच वनतारा या ठिकाणी पाठवण्यात येणार असल्याचे वन विभागाचे अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले। जुन्नर तालुक्यामध्ये सध्या बिबट्याचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असल्यामुळे माणिकडोह निवारा केंद्रातील अगोदरचे 50 आणि नंतर 100हून अधिक जास्त असे 150च्या आसपास एकत्रित बिबटे होते। जुन्नर तालुक्यात बिबट्याचा जास्त उपद्रव वाढल्यामुळे राज्य सरकारने गुजरात राज्याला माणिकडोह निवारा केंद्रातील 20 बिबटे घेण्यात यावेत अशा प्रकारची मागणी केलेली होती। तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता। केंद्राने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आज 20 बिबटे गुजरातकडे रवाना झालेले आहेत। अत्याधुनिक ॲम्ब्युलन्समध्ये हे बिबटे तिकडे रवाना झाले असून 25 डॉक्टरांची टीम सोबत तैनात आहे। जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा उपद्रव हा 5वीलाच पुजलेला आहे। सध्या जुन्नर तालुक्यामध्ये 1000हून अधिक बिबटे असून हे सर्व बिबटे रेस्क्यू करावेत। सरकार त्या दृष्टीनं प्रयत्नशील असल्याचं आमदार शरद सोनवणे यांनी सांगितलेलं होतं। राज्य सरकारला 3 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला होता। आता हे 3 महिने देखील होऊन गेलेले आहेत। आता पाहूया जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे आपली भूमिका नेमकी काय घेतात। जुन्नर तालुक्यातील माणिकडोह निवारा केंद्रातील 20 बिबटे माणिकडोह येथील वनतारा निवारा केंद्रामध्ये पाठवण्यात आल्यामुळे जुन्नर तालुक्यात किंवा परिसरात पकडलेले आणखी 20 बिबटे माणिकडोह निवारा केंद्रामध्ये ठेवणे आता शक्य होणार आहे। विशेष म्हणजे एकूण 50 बिबटे पाठवण्यासाठी अनुमती मिळाली असून उर्वरित 30 बिबटे यामध्ये 15 फिमेल व 15 मेल यांचा समावेश असणार आहे। जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त असून वन खात्याचे कर्मचारी देखील बिबट्याचा बंदोबस्त करताना हतबल झालेले पाहायला मिळतात। गुजरातच्या वनतारा या ठिकाणी 20 बिबटे आज रवाना झालेले आहेत। एकूण 50 बिबटे रवाना करण्याची अनुमती मिळाली असून उर्वरित 30 बिबटे देखील लवकरच तिकडे वर्ग होतील अशी अपेक्षा करूया। जुन्नर तालुक्यातील वन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हे 20 बिबटे गुजरातला पाठवण्यासाठी त्या टीमला पूर्णपणे सहकार्य केलेले आहे। ब्युरो रिपोर्ट विघ्न टाइम्स माणिकडोह। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।